या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्यातील महिला स्वयंसहायता गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल या महत्वाकांक्षी संकल्पनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह 10 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल उभारण्याचे लक्ष्य असून त्यासाठी सरकारने 200 कोटींची तरतूद केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली. राज्यात 6,53,192 बचत गट कार्यरत असून त्यांना आतापर्यंत 872 कोटींचा फिरता निधी वितरित केला आहे. बँकांकडूनही मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्यता मिळत असल्याने महिलांना उपजीविकेसाठी लघु उद्योजकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी म्हणून महालक्ष्मी सरस जिल्हा आणि मिनी सरस अशा प्रदर्शनांचे आयोजन राज्यभर करण्यात येते. मात्र ही केंद्र तात्पुरती असल्याने महिलांसाठी 12 महिने उपलब्ध असलेली कायमची बाजारपेठ तयार करण्याचा निर्णय म्हणजे उमेद मॉल. जिल्हा विक्री केंद्र असल्याने स्पष्ट केले. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 20,000 चौरस फुटांचे मॉल उभारण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांकडून योग्य जागांची निवड सुरू आहे.